सो ज्याची बर्थडे नंबर 3/12/2130 आहे, ही रील तुमच्यासाठी. 3 नंबर हा गुरुचा मानला जातो. या लोकांमध्ये वेगळं सांगायची गरज नाही. कुशाग्र बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जन्मताच हुशार असतात. त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट शिकायची असेल यांना फार आवड असते आणि नवीन गोष्टी शिकणे, त्याच्यावर काम करणे ह्याच्यामध्ये यांना फार रस असतो. प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात, त्यामुळे स्वप्न मोठी बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान मानत नाही. कधीही काही हवं आहे तर त्यांना ते मिळवायचंच असतं आणि ते मोठ्या पदावरही जातात. त्यासाठी त्यांची जिद्द असते, लर्निंग खूप छान असते. त्यामुळे ही मुलं लहानपणापासूनच हुशार असतात. बोलण्यात फार पटाईत असतात, त्यामुळे जादू असते त्यांच्या बोलण्यामध्ये. त्याचबरोबर मी जसं सांगितलं ज्ञानी असतात, त्यामुळे कुठेही झालं ना की आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेले असतात. लोक त्यांना ऐकत राहतात. त्यांच्याबरोबर खूप चांगल्या गोष्टी त्यांना शिकायलाही मिळतात. त्यामुळे स्वभावाने खूप आनंदी, सकारात्मक. त्याचबरोबर संकटाच्या वेळेला नक्कीच तुम्हाला काहीतरी सल्ला खूप चांगले देतात. दुसऱ्यांना सल्ला देताना अतिशय छान देतील, पण स्वतः मात्र थोडासा निगेटिव्ह यांच्याबद्दल होऊन जातं. कुणाच्या हाताखाली, दबावाखाली राहायला अजिबात आवडत नाही. लिडरशिप क्वालिटी खूप छान असतं. जसं मी सांगितलं की हुशार खूप असतात. पण प्रॉब्लेम काय होतो की नकारात्मक बाजूमध्ये तुम्ही बघाल तर कधी कधी अहंकार होतो, ऐकत नाही. त्यांना वाटतं आम्हीच हुशार. मग त्यामुळे कधी कधी अति आत्मविश्वासामुळे थोडेसे इगोस्टिक होतात, ऐकत नाहीत, स्वतःच काही गोष्टी खऱ्या करायला जातात. प्रचंड रागही होतो आणि मग हुकुमशाही, उतावळेपणा यांना खूप त्रासदायक होऊ शकतो. त्याचबरोबर मी सांगेन तेच झालं पाहिजे. हा अट्टासही खूप जास्त असतो, लगेच चिडतात आणि अधिकार गाजवायला लागतात. त्याचबरोबर पैशाचाही खूप खर्च करतात, पोटाची त्रास यांना होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं कधी कधी पैशाच्या ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम यांना होऊन जातो. आजारपणाचे प्रॉब्लेम, पोटाचे आजार जसे होऊ शकतात. त्याचबरोबर थोडंसं बोलण्यामध्ये पण काही मनात वेगळं असतं, समोर काहीतरी वेगळे दाखवतात. आणि कधी कधी असं दाखवतं प्रामाणिकपणामध्ये पण कधी कधी जर निगेटिव्ह झाला तर तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, लक्ष विचलित होऊ शकतं. त्याचमुळे सगळ्याच गोष्टी करायची इच्छा असते, त्यामुळे लक्ष केंद्रित नसतं. हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे शिकायचं आहे. त्यामुळे तुम्ही एक फोकस नसतो, त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतात. मी सांगितलं ना की कधी कधी काय होतं, लोकांना सल्ले तुम्ही खूप छान देता, पण स्वतः मात्र कधी कधी काही गोंधळामध्ये अडकले जाता, अतिविचार करता आणि मग कधी कधी आळस केला तर खूप जास्तही करता, राग आला तर खूप जास्त होतो. आणि जसं सांगितलं पोटाच्या आजाराची आपल्याला नक्कीच खबरदारी घ्यायची आहे, फोकस राहायचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की ॲस्ट्रो श्वेता 369 यांनी स्वतः एक ब्रेसलेट आपण कस्टमाइज केलेलं आहे. मी तुम्हाला खाली चित्र देत आहे, वेबसाईटचं नाव देते, नक्की व्हिजिट करा, ब्रेसलेटची माहिती रीड करा आणि नक्की ऑर्डर करा. आणि ॲस्ट्रो श्वेता 369 आपल्या वेबसाईटला सपोर्ट करा, लोकांना, मित्रांनाही शेअर करा. बेस्ट ऑफ लक.